आलो. हाँ 1 लिटर. अरे आत्या, तुम्ही आता सकाळी सकाळी मला वाटलं दूधवाला आला म्हणून मी. माका तुमच्या वांगडा थोडा बोलूचा होता. हा बोला ना. सॉरी, या ना तुम्ही, या प्लीज आत या. अरे सुमन त्या तुम्ही सकाळी सकाळी सॉरी मी नाही सामान हो एवढं सगळं पसारो. सॉरी ते रात्री पुस्तकं जरा वाचत म्हणजे अभ्यास करत होतो ना म्हणून. एवढं सगळं पसारो. नाही मी आवरतो सॉरी. बसा ना तुम्ही. हाय सर. नाही हळू सावकाश. एकटाच राहतो ना म्हणून ते जरा थोडी गडबड अस्ताव्यस्त येते. मी करतो 1 मिनिट. हा तुम्ही बसा बसा. त्यापेक्षा मी खाली बसते. आमच्या गावाकडे ना खालीच बसतात. खाली खाली कशाला, बसा ना इथे. हे काय तुम्ही बसा ना इथे बसा. हा बसते. हा सावकाश. तुम्हाला काही पाणी चहा? नाही तुम्ही पण बसा ना. हा बसतो. हा त्या तुम्ही सकाळी सकाळी इथे? सकाळी सकाळीच योग लागला माझ्या बयोसाठी. सरस्वतीसाठी? काय झालंय सरस्वतीला? अजून काय होचा बाकी आहे. एवढा काल बोललास ती का? पूर खचून गेली हो आतून. आत्ताच्या आत्ता इथून निघायचं ताबडतोब. सर माझं म्हणजे तिने तुम्हाला सगळं? होय. एखाद्या मुलीक मोकळा होचा असतात ना तर सगळ्यात जवळची तिची आई असते. त्या बिचाऱ्याच्या नशिबात ती पण नाही. खोदून खोदून विचारलंय तेव्हा बोलली मग. विशाल सर तुमच्या आईबद्दल मका थोडा माहिती असा. ह्यात बयोची चूक हा मान्य, पण तिचं उद्देश चुकीचं नव्हतो. स्वतःची आऊस नसल्यावर काय होता तिच्यापेक्षा जास्त कोणा कळणार. एखाद्या आईक जर आपला मूल परत व्हाया असात तर त्या तुटलेल्या जीवांका जोडूचा प्रयत्न करतो ती माझी बहीण. आणि ह्या सगळ्या तुमका सांगून तर ती करू शकत नव्हती. आणि ह्या सगळ्या बरोबर असला तरी तुम्ही तिच्यावर राग काढूक नको होत. जरा तिच्या बाजून पण समजून घेऊ व्हाया होता तुम्ही. लहानपणापासून फक्त सहनच करतील आता. सगळ्यांचं ओरडो खात, राग झेलत, टोमणे खात, दुस्वास सहन करत इथपर्यंत पोचली ती. आणि माझी पोर सगळ्यांचा भला हो व्हाया म्हणूनच सगळा करत इली. पण तिच्या नशिबी नेहमी दुःखच इला. कोणच तिका समजून घेत नाही. तुम्ही बरोबर म्हणताय. मी तिच्यावरती तसं ओरडायला नको होतं. पण आत्या सौदामिनी दंडवते हा माझ्या आयुष्यातला अत्यंत वाईट चॅप्टर आहे. आणि सरस्वती म्हणजे फक्त आणि फक्त विश्वास. आणि तीच असं वागली म्हणून मी समजू शकते. आतापर्यंत इतक्या वेळा तुम्ही तिका समजून घेतलास. तिच्या प्रत्येक सुखदुःखात तिची साथ दिलास. पण आता तिचा मन दुखावला. माका वाटता तुम्ही परत तिच्या वांगडा बोला. मी बोलतो लगेच तिच्याशी.
फोन लागत नाहीये नेमका. आत्या मी 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 भेटतो तिला आणि मी डायरेक्टली बोलतो तिच्याशी. खरंच. पण थँक्यू. म्हणजे तुम्ही इथे आलात आणि मला माझी चूक कळली. खरं सांगायचं झालं तर त्या दिवशी जे काही घडलं त्याच्यानंतर मलाही काय करावं सुचत नव्हतं. माझ्या पोरीक फक्त जपा. बाहेरून जरी कणखर दिसत असली ना तरी आतून नाजूक मनाची असावती. तुम्ही नका काळजी करू. मी आहे तिच्यासोबत. मी जपेन तिला. चला येतय मी. काळजी घेवा. थँक्यू पुन्हा एकदा. आणि सॉरी. यापुढे अशी चूक कधीच नाही होणार. काळजी घेवा. माझ्या मुलीला सगळी सुख दे देवा. बाबा, माझ्या बयोला कसला तरी त्रास आहे. काहीतरी टेन्शन आहे तिला. हेच देवाला सांगायला आलो होतो. माझ्या लेकीने आजपर्यंत खूप सोसलंय. आता तिला कसलाही त्रास होऊ देऊ नकोस. बयो, बाळा सांग आता, काल रात्री काय झालं होतं? बाबा काल ना डोकं दुखत होता. मी बोलले ना तुमका. बयो, तुला खोटं नाही बोलतायत आणि तुझे डोळे सगळं खरं सांगून जातात. काल रात्री तुला त्रास नको म्हणून मी जास्त खोलात नाही शिरलो. पण आता सांगच. काय नाही बाबा. तुझ्या काजवेलाही नाही सांगणार? बाबा खरंच काय नाही. माझ्या बयोवर पूर्ण विश्वास आहे. ती तिच्या बाबाशी कधीच खोटं नाही बोलणार. आणि देवाच्या पुढ्यात तर नाहीच नाही. बयो, तुला आठवतंय भारती काय म्हणायच्या? आयुष्यात कधीही आनंदाचा नाहीतर दुःखाचा कोणताही क्षण फार काळ टिकून राहत नाही. प्रत्येक क्षणाला एक एक्सपायरी असते आणि ती संपतेच कधी ना कधीतरी. म्हणून खूप आनंद झाला तर हुरळून नाही जायचं आणि खूप दुःख झालं तरी खचून जाऊचा नाही. खरंय, आयुष्यात चढ उतार हे येतच राहणार. कधीतरी कोणीतरी आपलं मन दुखावेल, कधीतरी आपण कोणाचं तरी मन दुखावू. पण अशा वेळी एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि माफ करायचं. समोरच्यालाही आणि आपण आपल्यालाही माफ करायचं. अयो बाळा, मला माहिती आहे मी भारतीची जागा कधीच नाही घेऊ शकत. पण एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेव. तुला कधीही काही प्रॉब्लेम आला तरी हा काजवा कायम तुझ्या सोबत असणार. तुला काहीही तुझ्या पर्सनल किंवा प्रोफेशनल लाईफ बद्दल शेअर करावं असं वाटलं तर मी नेहमी तुझ्या सोबत असणार आहे. बयो, काहीही झालं तरी मी तुझा त्रास नाही बघू शकत, एवढं लक्षात ठेव. बाबा, पप्प्या आलाय. चल आलोच. हा ये.
बरोबर माका पण ताच वाटला. शुअर. तू कोण आहेस? ओ नाईस क्वेश्चन. मी आठवलं की सांगते. अरे पप्या उभा का, बसायचंच ना. सकाळी सकाळीच खय, मी संध्याकाळी बसते. म्हणजे नाही हे पोस्टर देऊचे होते. हा बघू. छान झालेत रे. मस्त प्रिंट झाले. चला निघूया ना. हो हिरा, तू पण चल माझ्यासोबत. बयो आणि बाबा गार्डन मध्येच भेटतील आपल्याला. ए नाही मी नाही येणार आहे, तुम्ही जा. हिरा अगं असं काय करतेस? आधी तर बाबा जिथे जाईल तिथं तू पुढे पुढे करायचीस, मग आता मदत करायला का नाही म्हणतेस? अरे जा ना, डोकं नको खाऊस, शहाणपणा करू नकोस. हिरा आरव सकाळी सकाळी भांडू नका बरं दोघं. ठीक आहे, तिला नाही यायचंय ना, नको येऊ दे. पण तिला इच्छा झाली की एक दिवस ती नक्की येईल, माहितीये मला. येशील ना बाळा? हो. मम्मा आम्हाला काल हेच म्हणत होती की तुम्ही या सगळ्यामध्ये इराला इन्व्हॉल्वच करत नाही. आता आम्ही इन्व्हॉल्व करतोय तर तुला यायचं नाही. एनिवेज आता तू हो म्हणालीच आहेस तर एक काम कर, हेतल आणि अंकिताला फोन करून बोलावून घे. म्हणजे तुला कंपनी पण मिळेल आणि तुला बोर पण नाही होणार. फाईन, आले रेडी. हिरा लवकर आहे, आम्ही बाहेर थांबतोय. बाबा चल येतो आम्ही. हा आम्ही चल. आलोच. हा. चल ये. भयो तू आवरून घे पटकन, आपण लगेच निघू. होय मी हा? काम आटपून. ये. विशाल, ओह, म्हणजे एवढे दिवस हा डब्बा मीच देत होते हे विशालला कळलंय तर. सौदामिनी दंडवते, की तू जे काही वागतेस ना ते अत्यंत चुकीचं वागतेस. मी काय सांगतोय ते लक्षात ठेवायचं. यापुढे तुझ्या डावपेचांमध्ये सरस्वतीचा वापर करायचा नाही. विशाल, हे सगळं मी तुझ्यासाठी केलं, फक्त तुझ्यासाठी. तू इथून दमून भागून जातोस, घरी जातो, जेवण बनवतोस, मला बघवत नव्हतं. अरे या हॉस्पिटलचा ओनर या हॉस्पिटल मधला साधा एक डॉक्टर. तू दिलेला फालतू मान सन्मान नकोय मला. मी पहिलं आणि शेवटचं सांगतोय, सरस्वतीला या सगळ्यात इन्व्हॉल्व करायचं नाही. माइंड इट. हा शुभंकर सर बोला. हो हो मी पोचतोच आहे लगेच. मी येतो. या बाय. विशाल, तू कुठे चाललायस? आमच्या क्लिनिकसाठी चाललो. माझ्या इथल्या ड्युटीला वेळ आहे म्हणून चाललो. मी काय बोललो ते लक्षात ठेवायचं. भारती आरोग्य सेवा केंद्र, मोफत तपासणी व उपचार. कसा मी छापलंय. मी काय म्हणतोय, ही पोस्टर आहेत ना आपण गार्डनच्या चारी बाजूनी लावूया, म्हणजे कशी लोकांका दिसतील. आणि मग मागे ती वस्ती आहे ना हे लावूया. चालेल. इरा, ए इरा, आम्ही कधीपासून आवाज देतोय आणि तू तर बघत पण नाही. नाही तर काय, लवकर आलात. हे त्याचं काय झालं ना, हिला अचानक पार्लरला जायची इच्छा झाली आणि त्यातच आमचा 1 तास गेला नाही. ये गप्पा बस ना. आणि तू मेहंदी काढत बसली होतीस ते चाललं का? ते काय नाही, आता आलोय ना. आरव हाय. हॅलो, बरं झालं तुम्ही आलात. आरव, हा कोण आहे? म्हणजे तू माणूस बिनूस ठेवलास की काय पोस्टर लावायला? अगं नाही, तो. आरो भाई थांब, मी स्वतः माझी ओळख करून देते. बरं. हाय, माय सेल्फ पप्या. लाडन माका पप्या म्हणतात.
हा पण तुम्ही माका पप्याच बोला. सॅम्पलच आहे हा. हा बरोबर बोललास. सिंपल माणूस असाय मी. साधी राहणी, उच्च विचारसरणी. काय अभयोचा भाव असे ना मी. छी, बयोचा भाव. म्हणजे मानलेलो भाव असे. तेव्हाच एवढा शहाणपणा करतोय. काय बोललास? पप्पा दादा काय नाही, तू खूप हुशार आहेस असं म्हणते ती. अच्छा हा काय? मग ठीक असा. हा बर चला निघूयात पोस्टर लावायला. ए नाया, मी नाही येणार एवढ्या उन्हात. असं पण माझी स्किन डार्क पडते. हो यार, ऍक्च्युली आज खूपच ऊन आहे आणि नेमकं आज मी सनस्क्रीन नाही लावलं. अरे तुम्ही मला हेल्प करायला आलात ना, मग तेच ना, मला वाटलं तुम्ही छान कंपनी द्याल इराला. कंपनीच देतोय ने मग. एक काम करू, आम्ही तिघं ना इथं झाडाखाली बसतो आणि ना तू याला घेऊन जा आणि पोस्टर का काय ते लावून ये. बरं गाईज प्लीज चला ना, थोडी हेल्प करूया. ऐका ना, पटकन होईल लावून, चला ना प्लीज. ओके, मी येते. काय? ए नंतर घरी जाऊन रडत बसू नका माझं थोबाड खराब झालं म्हणून. आणि काय ग, आजच फेशियल केलंय ना तू? नाही, मी आरवला हेल्प करणार आहे. तुझं काय? गपचूप पोस्टर्स लावायचे, कळलं? मी नाही, तुम्ही लावूचे असत. हा म्हणजे हे काय? म्हणजे आपण कामं करायची आणि बघत बसणार? मग मी तुमचो डायरेक्टर असे. कोण? डायरेक्टर. त्यामुळे तुमका कसा आणि काय करूचा ना तर मी सांगतले. हाय मी ऍक्शन बोलले की थई तसा करायचा. ओके दादा जास्त अगं इरा, मस्करी करतोय तो. मस्करी नाही, खरंच सांगतोय. पोस्टर काही वाटूचेत ना तर फक्त माका माहिती असता. त्यामुळे मी सांगते तसंच करायचं. चला दादा, मी नाही कोण. इरा, आपण बघू ते नंतर. चलत पप्पे दादा. हा चल. अरे वा, तुमचा मुलगा तुम्हाला भेटायला आला होता की काय? तू इथे कशाला आलीयस? मी पण कामासाठीच आली आहे. हा डबा म्हणजे मायलेकांनी एकत्र जेवण केलं की काय? काय सौदामिनी मॅडम? काहीही बोलू नकोस. अहो तसं नाही, तुम्ही तुमच्या मुलाला मिळवण्यासाठी एवढे प्रयत्न करतात म्हणून मला असं वाटलं. खरंच विशाल सरांनी तुमच्यासाठी डबा आणला होता का? फालतू चौकशा करू नकोस, मुद्द्याचं बोल. हो, ती बयो तुमच्या हॉस्पिटलच्या इथे क्लिनिक सुरू करतेय गरजू आणि गरीब लोकांसाठी. तुम्हाला तर बातमी कळली असेलच. तुला कळली म्हणजे मला माहीतच असेल, साहजिक आहे ना? हो बरोबर आहे. नाही पण तुम्ही तुमच्या मुलाला मिळवण्यासाठी तिला एवढं वापरून घेतायत, पण म्हणून एवढी सूट? अहो तुमच्या हॉस्पिटलच्या जवळच्या गार्डनमध्ये तिने क्लिनिक ओपन केलंय आणि तुम्ही तिला परमिशन दिली? तू ज्या गोष्टीचा विचार पण करत नाहीस ना, सौदामिनी ते करून मोकळी झालेली असते. अच्छा, म्हणजे ही मेहरबानी तुम्ही मुद्दामून केली आहे. मला तर एका क्षणाला भीतीच वाटली. म्हटलं मेहरबानी करता करता तुम्ही तिला तुमच्या घरची सून करता की काय? गौतमी, तोंड दिलंय म्हणून काहीही उलट्या करत बसू नकोस. ती सरस्वती आणि माझी सून. लायकी आहे का तिची? मोलकरणीची जागा कचऱ्याच्या जवळ आणि त्यानंतर डस्टबिन मध्ये. यूज अँड थ्रो. हे मात्र बरोबर बोललात तुम्ही. अहो तिची लायकीच ती आहे. तू त्या सरस्वतीचा कौतुक सोहळा सेलिब्रेट करायला आलीस का? झालं, निघ, मला बरीच काम आहेत. नाही,
मी पण कामासाठीच आले ना. हे औषधांचे नवीन ब्रोशर्स आहेत, बघता का? बस झालं इकडे बसा. ओ माय गॉड, काय ऊन आहे. किती गरमी आहे यार. भूक लागली, खूप भूक लागली. हो यार, माझ्या पोटात तर कावळे ओरडायला लागलेत माहिती आता. पोटात कावळे? ए अंकी, पण पोटात कावळे कसे ओरडतात? हे तर प्लीज, मला खूप भूक लागली. प्लीज आता डोक्याचं दही नको करूस. डोक्याचं दही? ए पण मी तर फक्त दुधाचं दही ऐकलं होतं ने. हेतल, गप्प बस ना यार, नको तुझे नसलेले अकलेचे तारे तोडूस. अकलेचे तारे? बरं नको तोडूस. हा, मला माहिती आहे तुला भूक लागली आहे. 2 मिनिटं शांत बस प्लीज. आहा, चला चला चला, गरमागरम वडापाव घेऊन येले. ओ ग्रेट, द्या मला. हा धर. थँक्यू. अरे दादा, तू पण घे. हा. काय? कुठे काय वडापाव? नाही, वडापाव तो माका पण दिसता, पण गाव जेवण हा की माझा लगीन हा तू मेहंदी लावून इलस. ए हा असा काय बोलतोय ने? काय बोलते काय बोलतोय? रस्त्यावरच्या आयरे गैरे वाटू आणले ने वडापाव. अरे जाओ जाओ, नहीं मिलेगा वडापाव. ए इरा, नाही देतोय ने. ए इरा, हा आमच्याशी असा कसा बोलतोय? ए बावळट, शाणपणा. इरा, अरे मग हा बघ ना कसा बोलतो माझ्या फ्रेंडशी. पैसे तू दिलेलेस ना वडापावचे. हा ताच म्हणते मी. तुमचं काय संबंध? आणि तू कोण माका बोलणारी? अरे तुमच्यासारख्या पोरिंका ना मी चांगलं ओळखतोय. फुकट खाऊ येतात गर्दी दिसली की. दादा याला सांगा नाही तर मी. इरा, एक मिनिट, मी सांग. पप्या दादा, अरे ह्या कुठल्या रस्त्यावरच्या मुली नाही आहेत. अरे आपल्या सोबतच आहे. अरे हा काय काय सांगतस? हा, अरे ही इरा माझी बहीण, आणि ही हेतल, आणि ही अंकिता. अच्छा, ही पण तुझी बहीण असा? मी बहीण वगैरे नाही आहे त्याची. मी तर अरे त्याची मैत्रीण इराची मैत्रीण आहे ती. अच्छा, मैत्री. सॉरी या, काय झालं तर मी विसरले हो. माझं एक छोटस प्रॉब्लेम असा. कसला? विसरले. ओके, मग नेक्स्ट टाइम पासून विसरू नकोस. वडापाव देतो सगळ्यांना. हा देते. थँक्यू. हे वाव, हा काय भारी वाटलं ना. चला जाऊया. कुठे? तो कुठे काय, उरलेले पोस्टर्स लावायचे आहेत ना. हे नाही, आता मी नाही. आता मी खूप दमले, तुम्ही लोक जा. ए मी पण नाही येणार हा आता. एवढ्यात? ए पण मी नाही दमले, मी येते. पण तू आत्ताच म्हणालेलीस ना तू दमलीस. नाही म्हणजे आता गेला माझा थकवा. चल आरव. चला त्यातले अर्धे दे. हा, हे घे. चला. हिचं काय? आरव यार, किती क्यूट दिसतोयस तू. तुझे ना कालगुच्चे घ्यावेसे वाटतंय. इथे आम्ही दोघेच आहोत. प्रपोज करू का आरवला?
पण रागावला तर? एक मिनिट, त्याला आवडूही शकतं. सांगून टाकते माझ्या मनातलं. अंकिता काय झालं, अशी का बघतेस माझ्याकडे? आरव, मला ना तुला काहीतरी सांगायचंय. बोल ना. आरव, 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 आय लव्ह यू. यांचा काय आखो मे चालू आहे? काय काय ताच विचारतय काय? काय कुठे काय? डोळ्यात डोळे घालून काय करत होतास? काही नाही. हं? काही नाही, खरं सांगा काय करत होतास? ऍक्च्युली ना कचऱ्यात डोळा, हा? म्हणजे डोळ्यात कचरा गेला होता ना आरव, तू ते हा. काढत होता तो. हा तेच करत. होय काय? हो. तुमच्या डोळ्यातलं कचरो नुसतो डोळ्यात बघून बाहेर येता? अरे काय बोलतोयस तू? मी खरंच तिच्या डोळ्यातला कचरा काढत होतो, बाकी काही नाही. अंकिता चल आपण पुढे पोस्टर लावूया. म्हणजे चल. पोस्टर्स लावा, डोळे नको लावू. पप्या, कुछ तो गडबड है पप्या. आरव तिच्या डोळ्यातलो कचरो काढत नव्हतो, मग काय करत होतो? तिच्या आणि पोरगी कोण होती? मला आपल्या काय करूचा? लोकांचं उगाच आपल्यावर डोळो, त्यापेक्षा आपण पोस्टर लावूया. पोस्टर. आले तू. नमस्कार. नमस्कार. शुभंकर देवचाके तुम्हीच ना? हो मीच. आपण? मी मंडपवाला आहे. आरव देवचाके आहे ना, त्यांनीच मला इथे यायला सांगितलं. हा माझाच मुलगा तो. तुम्ही करा, काम सुरू करा. हो. अरे विशाल, बरं झालं तू आलास. बरं तुम्ही थांबा, मी यांना सांगतो. ऐका ना दादा, हे ना सरस्वती. बाबा, सरस्वती, तुला माझा राग आला हे कळतंय मला माझी चूक मान्य आहे. मला तुझी मनापासून माफी मागायची. एक संधी तर दे मला. सरस्वती, मला बाबा हातोडी लागत ना, तर खेळ ठोकू. हो हातोडा तर लागणार, पण अगं त्यांच्याकडे असेल काय? हो आहे ना आपल्याकडे. ठीक आहे. तेवढे सामान आले, तेवढं बघता का? हो. बयो जाशील प्लीज? बरं मी आणतो.
सर मी सुद्धा येतो, तिला मदत करतो. हा. सगळं व्यवस्थित बघून ठेवा. ही माणसं परत इथे आली नाही पाहिजेत. सगळं उद्ध्वस्त करून टाका. होईल ना काम? 100% साहेब. समजलं का? ए ए ए घेऊन ये इकडे, इथे ठेव इथे. ए सांभाळून घेऊन ये. हा ए ठेव इकडे. एवढ्याच होता दया. हा 2च आहे. हा इकडे ठेव. सरस्वती प्लीज मला टाळू नकोस. मला माझी बाजू मांडायची एक संधी तर दे. मला मान्य आहे माझी चूक झाली. मी तुझ्याशी हार्शली बोलायला नको होतं. मला बोलायचं तुझ. दादा ह्याचं पेमेंट झालंय. हो ह्याचे पेमेंट झाले. सरस्वती अगं, सरस्वती एवढी मोठी शिक्षा नको देऊस ग मला. मला मान्य आहे की माझी खरंच खूप मोठी चूक झाली. तुझ्या मित्राला एकदा माफ नाही का करणार तू?